पाच पवार प्रकरणात अजित पवार सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देणार होते. अंबादास दानवेंच्या वक्तव्यानं चर्चा, तर दानवेंचं विधान खोटं, बावनकुळेंचा पलटवार. 42 कोटींबद्दलच्या वक्तव्यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा. आरजीआयच्या नियमाप्रमाणे 42 कोटींची नोटीस बरोबर आहे. 42 कोटी भरावेच लागतील, बावनकुळेंनी केलं स्पष्ट. नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर. भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. 15 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार असल्याची माहिती. अंबादास दानवेंचा मंत्री संजय शिरसाटांच्या मुलीवर गंभीर आरोप. 31 जुलै ही शेवटची तारीख असतानाही हर्षदा संजय शिरसाट यांनी 26 ऑक्टोबरला मतदार यादीत नाव टाकायचा प्रयत्न केला, दानवेंचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी यांचं यादीत नाव, तर रुपाली ठोंबरेंचं नाव मात्र वगळलं. माळेगाव बारामती नगर परिषदांसाठी आज अजित पवार घेतात इच्छुकांच्या मुलाखती. पक्षाने आम्हाला कोल्लं तर आम्ही देखील बोलल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांचा गर्भित इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा. निवडणूक आयोगानं पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं. तुतारी आणि पिपाणी या दोन्ही चिन्हांच्या सारखेपणाचा बसला होता पवारांना फटका. शिंदेंच्या शिवसेनेला बीएमसीच्या जागा वाटपात हवा समसमान वाटा. शिवसेनेला मुंबईत 125 जागा, अन्यथा 50-50 फॉर्म्युला हवा. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते करणार मागणी. माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालावं. जरांगेंची मागणी, तर धनंजय मुंडेंच्या चौकशीसाठी जरांगे आक्रमक. बुलढाण्याच्या खामगावात आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यासोबत तहसीलदाराचा उद्धटपणा. 7 दिवसाने काम करता मी पेट्रोल आणून देतो, आत्ताच मरा, तहसीलदारांनी दिला अजब सल्ला. मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराजांनी दिले कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत. माझ्यावर टीका करा, मुलांवर नको, इंदुरीकर महाराज व्यथित. मुलुंडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी अविनाश बागुलने पाणीपुरी विक्रेत्याला चक्क फुटपाथ विकला. 3 लाख रुपये घेतल्यानंतर जागा दुसऱ्याच व्यक्तीला भाड्यानं दिली. फसवणूक झाल्याचं समजताच पाणीपुरी विक्रेत्याची न्यायालयात धाव. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 20 नोव्हेंबरला ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा. दादरमधल्या शिवाजी मंदिरात उद्धव ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या विकास कामाचं भूमिपूजन. सिंहस्थाच्या 5700 कोटींच्या कामांचं उद्घाटन. रायगडच्या पेणमध्ये जोहे शाळेत एका विद्यार्थ्याकडून जय श्रीरामचे नारे, शिक्षकाकडून दुसऱ्याच विद्यार्थ्याला चोप. मनसेसह गावकऱ्यांचा शाळेला घेराव, शिक्षकाच्या निलंबनाची मागणी. अमरावतीत पंचवटी चौकात लागले इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे बॅनर्स. विचारा इस्लाम विषयी असा बॅनरवर मजकूर. बॅनरवर भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक. नगर जिल्ह्यात बिबट्यानं उचलून नेलेल्या 5 वर्षीय रियांक पवार या लहानगीचा सापडला मृतदेह. 24 तासांची शोध मोहीम अयशस्वी, नागरिकांचा संताप. अकोल्यातल्या तरुणाचं लग्नासाठी शरद पवारांना साकडं. मला पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, कुठल्याही समाजातली मुलगी चालेल. तरुणाचं थेट पवारांना पत्र. सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवरील ओंकार हत्तीला तात्पुरतं वनतारात पाठवा. कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश. उच्चस्तरीय समितीही स्थापन होणार. सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात प्रतितोळा 3000 तर चांदीचे दर 9000 रुपयांनी वधारले. सोनं प्रतितोळा 1,30,000 तर चांदी प्रति किलो 1,70,000. दिल्लीत 32 ठिकाणी स्फोट घडवण्याचा होता कट. 32 जुनी वाहनं स्फोटकं लावण्यासाठी तयार करण्याची तयारी सुरू होती अशी माहिती. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा.
अमेरिकेतला विक्रमी सरकारी शटडाऊन अखेर 43 दिवसांनी संपला. ट्रम्प यांची निधी विधेयकावर स्वाक्षरी. सरकारी कामकाज तात्काळ सुरू.